श्रुती एक तरुण आणि धाडसी मुलगी 10वीत शिकत होती. तिचं वय 17 वर्ष होतं आणि ती शाळेत खूपच हुशार होती. तिच्या घरापासून शाळेपर्यंतचा रस्ता 3 किलोमीटर लांब होता आणि तो रस्ता खूपच कच्चा आणि भयावह होता. त्यामुळे शाळेत जाताना तिला नेहमीच भीती वाटायची. ती आणि तिच्या मैत्रिणी नेहमी एकत्रच शाळेत जात असत आणि कधी कधी तिचे काका तिला शाळेत सोडायला येत असत. गावातून शाळेकडे जाताना त्यांच्या वाटेत एक लाकडी दुकान होती जिथे एक 60 वर्षीय म्हातारा बसलेला असायचा. त्याने मुलींना चॉकलेट देण्याचा बहाणा केला होता, पण त्याच्या नजरेत काहीतरी वेगळं होतं. श्रुतीला त्याची वागणूक खटकायची आणि ती त्याच्याकडे जाणं टाळायची. एके दिवशी त्या म्हातायाने श्रुतीला विचारलं, "काय श्रुती, तू खूपच मोठी झालीस, सुंदर दिसत आहे." हे ऐकून श्रुतीला खूपच अस्वस्थ वाटलं. तिने आपल्या गुरुजींना ही गोष्ट सांगितली आणि त्यांनी तिला म्हातायाकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला. मात्र एके दिवशी ती एकटीच शाळेत जात असताना त्या म्हातायाने तिच्यावर हल्ला केला. त्याने तिला झाडामागे नेऊन तिच्यावर अत्याचार केला. श्रुतीने विरोध केला, पण तो थांबला नाही. त्या अत्याचारामुळे श्रुती खूपच घाबरली आणि व्यथित झाली. घरी जाऊन तिने हा सर्व प्रकार आपल्या घरच्यांना सांगितला. तिच्या घरच्यांनी तिला पोलिसांकडे नेले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी लगेचच म्हातायाचा शोध सुरू केला. 2 दिवसानंतर तो एका झाडाखाली फाशी घेतलेल्या अवस्थेत सापडला. श्रुतीला यामुळे थोडासा दिलासा मिळाला, कारण तिच्यावर झालेल्या अत्याचारासाठी त्याला शिक्षा मिळाली होती. या घटनेनंतर श्रुतीने ठरवलं की ती या अनुभवाचा उपयोग इतर मुलींना जागरूक करण्यासाठी करेल. तिने गावातील मुलींना एकत्र करून त्यांना स्वसंरक्षणाचे धडे दिले. तिच्या या प्रयत्नांमुळे गावातील मुलींमध्ये आत्मविश्वास वाढला आणि त्या अधिक सुरक्षित वाटू लागल्या. श्रुतीच्या धाडसाने गावात एक नवा बदल घडवून आणला. तिच्या या धाडसी कर्तृत्वामुळे ती सगळ्यांच्या हृदयात एक विशेष स्थान मिळवू शकली. तिच्या या प्रवासाने तिला एक नवीन उमेद दिली आणि तिच्या हृदयातील जखमा भरून काढल्या. श्रुतीच्या आयुष्यातील त्या भयंकर घटनेनंतर तिच्या जीवनात अनेक बदल घडून आले. ती आता एक नवीन आत्मविश्वास आणि धाडसाने भरलेली होती. तिच्या या अनुभवाने तिला एक नवा दृष्टिकोन दिला होता, ज्यामुळे ती इतर मुलींना सुरक्षिततेबद्दल जागरूक करण्यासाठी प्रेरित झाली. श्रुतीने तिच्या शाळेत आणि गावात मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यास सुरुवात केली. ती मुलींना त्यांच्या हक्कांबद्दल सांगू लागली आणि त्यांना कसे सुरक्षित राहावे याचे मार्गदर्शन करू लागली. तिच्या या प्रयत्नांमुळे गावातील मुली आणि त्यांचे कुटुंबीय तिच्याबद्दल आदर व्यक्त करू लागले. श्रुती आता एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व बनली होती. त्याचबरोबर श्रुतीने तिच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. तिच्या हुशारीमुळे ती शाळेत नेहमीच आघाडीवर असायची. तिच्या शिक्षकांनी तिचं धैर्य आणि जिद्दीचं कौतुक केलं आणि तिला शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रोत्साहन दिलं. श्रुतीने तिच्या आवडीच्या विषयात उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी तयारी सुरू केली. श्रुतीच्या आयुष्यात राहुल नावाचा एक मुलगा आला, जो तिचा सहाध्यायी होता. त्याने तिच्या धाडसाची कथा ऐकली होती आणि तो तिच्या धीराने प्रभावित झाला होता. त्याने श्रुतीशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या उद्दिष्टांमध्ये तिची मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. श्रुतीला राहुलची प्रामाणिकता आणि त्याचा आदर मगाशीच जाणवला होता. तिने राहुलला तिचा मित्र मान्य केलं आणि हळूहळू त्यांच्या मैत्रीने प्रेमाचे रूप घेतले. राहुलने श्रुतीच्या जीवनात प्रेम, आदर आणि प्रोत्साहनाचे रंग भरले. त्यांच्या नात्याने श्रुतीला एक नवीन उमेद दिली आणि तिच्या हृदयातील जखमा भरून काढल्या. राहुल आणि श्रुती यांच्यातील नातं एक सुंदर आणि प्रेरणादायी प्रेमकथेचं प्रतीक बनलं. राहुलने श्रुतीच्या आयुष्यात प्रवेश केला तेव्हा ती एका कठीण आणि भावनात्मक संघर्षातून जात होती.
तिच्या या धैर्याच्या आणि धाडसाच्या कथेने राहुलला प्रभावित केलं होतं. त्याने श्रुतीशी मैत्री करण्याची इच्छा व्यक्त केली आणि तिच्या जीवनात एक नवीन विश्वासार्ह मित्र बनला. राहुलने श्रुतीला तिच्या भूतकाळातील दुःखावर मात करण्यासाठी प्रोत्साहित केलं. तो तिच्या सोबत तिच्या उद्दिष्टांमध्ये सहभागी झाला आणि तिच्या स्वप्नांच्या पाठपुराव्यात तिची साथ दिली. राहुलने तिच्या शिक्षणात मदत केली आणि तिच्या आवडीच्या विषयात उच्च शिक्षण घेण्यासाठी तिला मार्गदर्शन केलं. त्याने तिच्या धाडसी प्रवासाला आदरपूर्वक स्वीकारलं आणि तिच्या संघर्षातील साथीदार बनला. श्रुतीच्या जीवनात राहुलने प्रेमाचे आणि विश्वासाचे रंग भरले. त्याच्या सोबतीने तिला एक नवा आधार मिळाला, ज्यामुळे ती आपले जीवन अधिक आत्मविश्वासाने आणि आनंदाने जगू लागली. राहुलने तिच्या प्रत्येक स्वप्नाला प्रोत्साहन दिलं आणि तिच्या धैर्याला एक नवीन आयाम प्रदान केला. त्यांच्या या नात्याने श्रुतीला तिच्या आयुष्यात एक नवीन उमेद दिली. तिचे जीवन आता एका नवीन अध्यायाकडे वळलं, जिथे ती तिच्या अनुभवांचा उपयोग इतरांना प्रेरणा देण्यासाठी करू लागली. राहुल आणि श्रुती यांचं नातं एकमेकांच्या प्रेम, आदर आणि प्रोत्साहनावर आधारित होतं, ज्यामुळे त्यांच्या जीवनाची गाथा एक सुंदर प्रेमकथा बनली. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.